मुसळधार पाऊस, महापूर येणार, देशाची संरक्षण स्थिती तणावात, भेडवळच्या घटमांडणीचा अंदाज झाला जाहीर। सुमारे 300 वर्षापासूनची असलेली भेडवळच्या घटमांडणीची परंपरा आजही कायम आहे। काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली व आज सकाळी सूर्योदयाच्या वेळी या घटमांडणीचे निरीक्षण करून वर्षभराचे पीक पाणी, पाऊस, राजकीय व देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले। यावेळी भेडवळ परिसरासह मराठवाडा, खानदेश व मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। भेडवळच्या घटमांडणीतून मिळालेल्या अंदाजानुसार शेतकरी वर्षभराचं आपल्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात। भेडवळची घटमांडणी ही स्थानिक परंपरा असून अनेक शेतकरी त्यावर विश्वास ठेवत असतात। 24 तास वाघनख, साप्ताहिक वाघनख तथा नंबर 1 न्यूज चॅनल मात्र भेडवळच्या घटमांडणीतून निघालेल्या अंदाजाची पुष्टी करत नाही, मात्र शेतकरी बांधवांच्या श्रद्धेवर प्रश्न पण उपस्थित करीत नाही। दरवर्षीप्रमाणे भेडवळ यांनी यंदाच्या घटमांडणीतून प्रमुख निष्कर्ष काढले आहे। कृषी क्षेत्रावर घटमांडणीचा असा असेल परिणाम: पिकावर रोगराईचं प्रमाण जास्त असेल, कापूस, तांदूळ पिकाचे उत्पन्न भरपूर, ज्वारी, तूर, मूग, उडीद, मटकी, जवस, वाटाणा ही पिके सर्वसाधारण असतील, तीळ, बाजरी हे पीक भरपूर येईल, देशाची संरक्षण स्थिती तणावात असेल, राजा कायम असेल, देशाची आर्थिक स्थिती मजबूत राहणार नाही, पाऊस जून मध्ये भरपूर, जुलै मध्ये सर्वसाधारण, ऑगस्ट सप्टेंबर कमी असेल, अनेक भागात महापुरामुळे नुकसान होणार। काय आहे भेडवळ भविष्यवाणी बघूया। पर्जन्यमान पिकाची स्थिती, शेतीमालाचे दर, देशातील राजकीय आणि आर्थिक स्थितीबाबत भेडवळमध्ये दरवर्षी भविष्यवाणी करण्याची परंपरा आहे। गेल्या 350 वर्षापासून या घटमांडणीच्या आधारावर वर्षभराचं राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि हवामानाचं भविष्य वर्तवलं जात आहे। शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय तृतीया या काळात करून वर्षभराची भाकिते या घटमांडणीत करण्यात येते। 350 वर्षापूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घटमांडणी सुरू केली होती आणि आता त्यांचे वंशज परंपरा कायम ठेवून आहे। घटमांडणी नेमकी कशी करतात बघूया। भेडवळच्या घटमांडणीची परंपरेनुसार एक विशिष्ट पद्धत आहे। शेतात मध्यभागी खोल खड्डा करून त्या खड्ड्यात मातीचा घट मांडण्यात येतो। घटात 4 मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर आणि घागरीवर पापड, भजा, वळा, सांडोळी, कुरडई ठेवून घटाच्या बाजूला पान सुपारीसह विविध 18 प्रकारची धान्य मांडली जातात। घटाच्या वर्तुळाकार 18 धान्य गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भाजली, करडई, मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाळी, चरकी, वाटाणा ही धान्य मांडली जातात। शेतकरी यावर विश्वास का ठेवतात आणि शेतकऱ्यासाठी भाकीत महत्वाचे का, या प्रश्नाची उत्तर आपण बघूया। घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी विदर्भ, खानदेश, मराठवाड्यासह अनेक भागातून शेतकरी भेडवळमध्ये मुक्कामाला येतात। या परिसरात हजारोच्या संख्येने शेतकरी एकत्र जमतात। शेतकरीच नव्हे तर बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधीही शेतकऱ्याचा आगामी काळातील कल लक्षात घेण्यासाठी येथे गर्दी करतात। शेतकरी वर्ग घटमांडणीचे भाकीत घेऊन पुढील हंगामाची पेरणी काय करायची ते ठरवत असतात। पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाज वर्तवण्यात येत असल्याने त्याच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यासाठी ही घटमांडणी एक आशेचा किरण बनली आहे।